काय करायला काय करायला काय करायला काय आता ते हे कॅमेरा आहे मावशी. आठ 15 ते 15 त्यामुळे लाईट नसते, वारं वावधान लय असतो त्यामुळं लाईटीचं खांब पाडतात त्यामुळं काहीच नसतं. बंद होती म्हणजे जायलाच गावत नाही. वड्यांना पाणी येतं, रस्त्यावरतून पाणी जातं वड्यांचं. होय हा मग काय करतो 4 महिने तुम्ही? घरीच थांबतो. पावसाळ्याला इकडे पाऊस वारा जास्त असतो, माणसं किंवा गुरं बाहेर निघत नाहीत. आम्ही 2 जनावर आहेत, आम्ही कोंडून ठेवतो आतमध्ये. का आता बाहेर पाऊसच बाहेर निघू देत नाही, पाणी चिकणं मात नाही. हे काय असं उकलं पडते. गॅस यायचं होतं आणि पगार चालू करायचं होतं बहिणींचं, तेव्हा आम्ही 2 बाऱ्याचा अर्ज पाठवलं तर आमचा अर्ज मंजूर केला नाही. भाऊ नाही जरी मिळलं तरी हरकत नाही, पण तुम्ही तरी निघाल का वाऱ्या पावसाच असल्या बाहेर जर पाणी जास्त असल्यावर? मग तुम्ही काय खाता 4 काय महिने? खाता म्हणजे आपलं भरून ठेवलेलं असतं ना, हा. ज्यापर्यंत पुरण त्यापर्यंत खायचं थोडं थोडं. मग काय करणार आम्ही? त्या टायमाला पहिल्या मुलींचं लग्न केलं त्या टायमाला घर दावलेत का नवरदेव दावल्यात येऊन असताना लग्न केल्याच तेव्हा काय गाडी नाही पिसाडी आम्हाला काय कळलंय त्यातलं. ए भाऊ उंडल्या नवऱ्या होत्या आम्ही. हा का? मग तेव्हा तुम्हाला कळत पण नसेल लग्न झालंय का नाही. मग तुम्हाला कसं कळलं आमचं लग्न झालंय म्हणून? रानामध्ये असे पोरं बाळ घालवाय बे वाटतं, रस्त्याने घालवाय बे वाटतं. काल इथं ह्याच्या गुतूनचे गेले ती वडा आहे ना गुतूनचा वडा, तिथं माझा पुतणे गेला होता गाडी घेऊन. तो योग चढला होता झाडावर बिबट्या. हा आणि योग रोडवर होता. तो घरा पोरा फुसकर तरी बघा ही पोरगी उपासली आणि 3व्या दिवशी या पुरला झटकं चालू झालं. पण हे घर बघा ना किती शांत जागेत आहे. आजूबाजूला ही मेसांची बेट, आंब्याची झाडं, फणस आणि निसर्गाचं सौंदर्य. ओ बाबा लांब गावची पाहू आम्ही. तुम्हाला ते करमतं का? माझा करमल्याच्यावर 7-8 पोरं झाली, 7-8 माणसं झाली, 40 माणूस व्हायला आले, बिनकरमले होते का? अहो तसं ना इथं बोलायला पण माणसं कोण नाही. बोलाय ना ते झाडं बोलतात. झाडं बोलतात. हा काय म्हणतात तुम्हाला? झोपलं की आरामशीर गार वाटलं मिटला प्रश्न. काय बाकीचं करायचं? आणि दुखलं खुपल्या दुखलं खोपलं मग आता काय ते गावाचं होईल ते आपल्याला होईल, आपल्याला न्यावं लागतं ते उचलून इकडे तिकडे. मग काय करता बाकीचे? मग ते गाडी बिडी येते का? गाडी रस्ता आहे, इष्टी असते का? इष्टी आहे. मग ते बरं आहे. हां मग इथं तुमचं शेत देते का? शेतातच राहिले. स्वतःच आहे इथं सगळं. बरं बरं. मग इथं काय उत्पन्न तुम्हाला? मग उत्पन्न दिसते ऊस आमकं तमकं पाय तेवढे ऊस सुद्धा होतो इकडे. ऊस पण होतं. मग आता काय येतं? हे काय ऊसाचं बागवान त्याच्याकरताच राहतात लोक. मेस हो ऊस म्हणताय तुम्ही. तुम्हाला तर प्यायला पाणी नाही लोकांना, तुम्ही मला ऊस कुठून लावला इथे? मेस लावला. मी झाड कुठून लावली ती? एवढी फणसाची. बाबानी पंजानी आजनी मालकानी मी झाड त्यांनी लावली, तुम्ही फळं खाताय. आम्ही रताळी खातो. तसं ना, त्यांनी लावलं म्हणून तुम्हाला खायला मिळलं का? अचानकपणे आकाशात ढगांचा गडगडाट व्हावा आणि जीव घाबरून जावा असंच वाटलं जेव्हा मावशी आमच्यावर एखाद्या विजेप्रमाणे कोसळल्या. क्षणभर कळालंच नाही काय करावं ते. सांगा की मला कोणत्या पाहुणे द्या? काय करायला काय करायला काय करायला? काय आता ते हे कॅमेरा आहे मावशी. काय आमच्या असल्या माणसांचा कॅमेरा काढून काय तुम्हाला भेटणार आहे? अगं तुम्हाला काय अडचणी सांगायला आम्ही, तुम्हाला काय मदत पाहिजे ती करायला आलोय. काय म्हणा मदत आहे आमच्या असल्या खड्ड्यात ना आम्ही पडलो तर कोण बघणार नाही. मग तेच तुम्हाला काय पाहिजे सांगा आम्हाला. काय देऊ तुम्हाला? रस्ता? हे काय इथं एवढा रस्ता आहे की वरती? अगं हा रस्ता काय आम्ही केलाय तेव्हा? हा हेच रस्ता करायला सरकारने पाठवलं का मदत करायला? नाही नाही सरकारने नाही पाठवलं. आम्ही वैयक्तिक मदत करतो लोकांना आमच्या पद्धतीने. काय पद्धतीने करताय? तुम्हाला काय लाईट बिल, सोलरची लाईट देतो, तुम्हाला काय गरज लागेल त्या वस्तू देतो. काय पाहिजे सांगा तुम्ही आम्हाला. तुमच्या इथं अडचण सांगा आम्हाला काय काय. काय तुम्हाला काय दिसतंय आमच्या इथं? इथं सोलर आहे तुमच्याकडं? आहे की सोलर? चालेल का सोलर लाईट ती? मग तुम्हाला सोलर देऊ आम्ही. 5 वर्षाच्या 5 वर्ष झाली ती बंद आहे. मग तुम्हाला आम्ही नवीन सोलर देऊ. ते की मग ते सांगा आम्हाला तुमच्या अडचणी. तुम्ही काय बोला ना व्यवस्थित. बोला ना काय बोलायचं आता काय द्यायचं ताशी किती जण इचरून ना बघून घे. तुम्हाला 100% देणार मी. हा? देणार ना. द्या ना.
सोलर तुमचा नंबर आम्ही सगळं देतो, नंबर देतो, गाव नाव, आम्ही काय लांबचे नाही, विंजरचे आम्ही. अहो, इंजिनियरची भोसले. आपल्या वाचीच माणसं आहेत ना मग त्या मग आपल्या बादच्या माणसालाच आम्ही अडचणी काय असते विचारतो. आम्ही असेच बोलत गेले गप्पा हा. हे माणसं आमची साधी हा? कुठे आहे कॅमेरा चालू तिकडे करून? बसा खाटेवर मग बसा तुम्ही काय वाईट बोलताय तेव्हा? तिकडे आणि खाटेवर घेतला बसा रे, तुम्ही कट करून नका, तुम्ही तुम्हाला नाही मग तुम्ही काय आम्हाला शिवाय दिल्या, तुम्हाला आम्ही वाईट बोललो का? शिवाय प्रश्न नाही आम्ही तुमच्याला अडचणी बाबा इथं तुम्हाला काय पाहिजे? आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हालाच कळलं पाहिजे तर काय पद्धत आहे ती. आता सगळं दिसतंय, लाईट तर दिसते, पाणी तर दिसतंय, मग काय अडचण आहे तुम्हाला? मग तुम्ही बोला आमच्याशी, तुम्हाला काय पाहिजे, आम्ही तुम्हाला देऊ 100% ती. काय अहो हे काय इकडं म्हणा असल्या खंदकातनी कोण राहिले का आजकाल? आणि काय पाणी दिसलं असली लाईट तर पाणी येणार, नसलं तर आम्ही आहे तशीच. आता पाणी सरलं आम्हाला कायचं पाणी कंठ घर त्या घरी सोय लागती. जनावर या वनामध्ये येत्यात हे होत्या. जर लाईट असली, ही लाईटच झाली नसली 4 पावसाळ्याला कशी 8 15 ते 15 त्यामुळे लाईट नसती, वारं वावदान लय असतो त्यामुळं लाईटीचं खांब पडतात, त्यामुळं काहीच नसतं. आणि ती जर असली तर निदान लय दिसायचं थोडं तर दिसेल ना लहान लहान लेकरांना. काय आमची सोय हे दिसतंय तुम्हाला, पण उद्या पाऊस पाणी जे जास्ती होतो त्यावेळेला काहीच नसतं इथं. आता उन्हाळ्यात रगड असतं, 2 दिवस 1 दिवस जाते लाईट, पण पावसाळी ना 8 दिवस 15 ते 15 त्यामुळे लाईटच नसती. पावसाळ्याला इकडे पाऊस वारा जास्त असतो, माणसं किंवा गुरं बाहेर निघत नाहीत. आम्ही 2 जनावर आहेत, आम्ही कोंडून ठेवतो आतमध्ये. का? आता बाहेर पाऊसच बाहेर निघू देत नाही, पाणी चिकणं मात नाही. हे काय असं उकलं पडतात हा का? मग तुम्हाला मग तेव्हा बाजार बिजार म्हणलं कशाचा बाजार आम्हाला? नाही पावसाळ्यात हा, कशाचा? जायचं तसं नाही, पावसाळ्यात तुम्ही जर बाहेरच पडत नाही मग तुम्हाला काय बाजार बिजार? अहो आम्ही भाऊ नाही जरी मिळत तरी हरकत नाही, पण तुम्ही तरी निघाल का वाऱ्या पावसाच असल्या बाहेर जर पाणी जास्त असल्यावर? मग तुम्ही काय खाता 4 महिने? काय खातं म्हणजे आपलं भरून ठेवलेलं असतं ना, हा. ज्यापर्यंत पुरण त्यापर्यंत खायचं थोडं मग काय करणार आम्ही? हा? म्हणजे तुम्ही पाऊस अहो पावसाळ्यात पण शाळा पण आमच्या आम्हाला लई लांब शाळेत इकडे येऊन बोल, ये ना. नको इथं आहे. बरं इथं बोल, काय म्हणली पावसाळ्यात? पावसाळ्यात शाळेत खुर्चीवरती जायला लागतं. हा, किती लांब आहे इथून? भरपूर लांब आहे. बंद होती म्हणजे जायलाच गावत नाही. वड्यांना पाणी येतं, रस्त्यावरतून पाणी जातं वड्यांचं. होय, हा, मग काय करता 4 महिने तुम्ही? घरीच थांबतो. शाळा बंदच? मग पाऊस असल्यावर कसं जायचं? मग तुमचा अभ्यास कोण घेतो मग 4 महिने? नाही कोण, अरे बाप. शाळेतच गेले नाही अभ्यास कसा सर देतील मग? खवळलेला समुद्र जसा शांत व्हायला वेळ लागतो तसा मावशींचा राग शांत व्हायला थोडा वेळ लागला. नंतर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली. मग तुम्ही मगाशी रान काय करत होता तिथं? आम्ही होय? हा? किंवा अशी पाठी रानातनं काटका आणायची का गॅस आहे का काय म्हणा? गॅस पण नाही? नाही, आता गॅस मिळतो ना फुकट? 5,000 चाललाय. त्यात काय 12,000 घ्या. एका एकाने बोला ना, एका एकाने बोला, एका एकाने बोला. हा, गॅस यायचं होतं आणि पगार चालू करायचं होतं बहिणींचं, तेव्हा आम्ही 2 बाऱ्याचा अर्ज पाठवलं तर आमचा अर्ज मंजूर केला नाही का, आम्हाला गॅस दिलं नाही. तर मग तुम्ही परत जाऊन चौकशी नाही केली होय? किती वेळा जाऊन चौकशी केली, 2,000 रुपये आम्ही वाटायला लावलं त्या चौकशीलाच, हं. गाडी भाड्याचं. मलाच नाही गॅस. आणि पैसाच भरलं तर मग आणि ते तुमच्याकडे- आमचं रद्दी करून टाकलं. तर तुमच्याकडे तो अर्ज आहे का भरल्याचा? भरल्याचा त्यांच्याकडेच अर्ज आहे, पण आम्हाला अर्ज काय दिला नाही परत त्यांनी. परत पैसे जाऊन घेतलं भरायचा? तेवढं. पोरगी, उपासली आणि 3 वेळा शेपूरला झटकं चालू झालं. ती 2 का 2.5 महिने ती भारतीला होती ऍडमिट. ती शाळेमध्ये करून जीव घालवत. आता असली शाळा घालावली शाळेला तर काय आम्ही बी म्हणलं हे मरून ते तिकडे त्या सरांना म्हणलं अहो या पोरीचं काहीतरी करा, तुमचं ते 2 रुपये तिच्या द्यायचे मिळतील तिला पुढे जन्म कर्माचं असल्यानंतर. बरोबर. तर ते सर म्हणलं काय नाही आमच्याकडे ते काय बोलणं. तर मग तुम्हाला इथं काय उत्तर म्हणजे काम काय असतं मग? काहीच नाही मग 4 पैसे कसं कमावता तुम्ही? नाही. कशाचं कमावत काय इथं दिसते का तुम्हाला? आम्हाला फक्त मेस हे फोनच दिसतो, दुसरं काय नाही. मग तेवढंच आहे आम्हाला. दुसरं काही नाही. पाऊसची तेवढी भात शेतकी हां, तेवढीच. तुमच्या कशा धरणामध्ये गेलं असेल का? नाही धरणात धरणात गेलो? काय धरणात पण धरणात गेलं माहिती 40 एकर जमीन पाण्यामध्ये. हो का? मग तिथे शेत काय असतं तुमचं?
भाताचं आता काय इकडं आता कुठं भातच. थोडं थोडं भाताचं चार नाही डोंगर पण ते भात जे म्हणताय ते फक्त घरी खायला असेल ना. हा घरी काय नाही मग तुम्हाला तिखट मीठ लागलं ते कुठून आणतात तेल तिखट? आपलं बरोबर बरोबर ना नाही नाही मग त्याला पैसा कुठून येतो? त्याला पैसा कुठून येतो मग आज आहे बांबू इकडून तर काय केलं तेवढं आणायचं आणि खायचं. अहो ज्याची परिस्थिती ती काय सगळं असं राहतं का परिस्थिती कसं तरी काढलंच पाहिजे जीवन जगावली हा, हे पाहिजे. बरोबर आता म्हाताऱ्या माणसाला कोण आम्हाला कामाला नेते का? आता इथं शेजारी काम चाललं आम्ही जर म्हणलो की आम्हाला कामाला गेलं तू म्हणा कामाला नाही. का तुम्ही काम करीत नाही बे? काय माहिती आता इथून मुलं केलं काम इथून मग आम्ही काय असे जगलोय का? केलं आता घ्याय नाही म्हणल्यानंतर आम्ही काय नाही करणार? नाही आता नाही ते घेत. नाहीच घेत जाय. का आता घेतच नाही तर पार्टीवाला तुमचं वय झालं का? हा वय झालं म्हणते तुमचं. तुम्ही काम करीत नसाल मग? त्यांच्या सगळं बांधलं अहो म्हणलं तुम्ही असल्या पुरी कामाला का आम्ही पायाशी धरून ओढू आम्ही काम करेन ती ह्यांना होणार नाही. होणार हा हा, नाही घेतली बाबा 5-6 महिने झाला आता. मग तुम्हाला हे आपलं दळण बिळण ते त्यासाठी मग दळण म्हणजे दळण तिकडे आणायचं मोरण दळण कुठून? मळ्यावर मळ्यावरून. मळे गावठाण. मग पावसा पाण्याचं पण तर तुम्ही एकदम आणून ठेवता का मग? तसं जग मारायला लागतं. काय अहो काय दिवस काय परिस्थिती सांगू काय दिवस उपाशी राहायला लागतं दळण नसलं तर उपाशी? मग काय करतात भाती मुला घालून खायचं एवढं. दळा येतो कोण म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की 4 महिने फक्त तुम्ही भात करून खाताय. बाबा जर लईच पाऊस आहे तिकडं एस टी नाही किंवा गाडी बंद आहे जाणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही भात करून खाताय एवढंच. तुम्ही जी फाटी आणताय ती मला वर्षभर पुरतात का? कुठं कशाची वर्षभर आता म्हातारे मग घरली पाठी आणलेली आणून हे अशा उंडल्या खुपी भरायच्या तर पाऊस काळ शेकायला बाहेर जर पाऊस निघून द्या ना तर काय करणार आम्ही? हा? लय पाऊस तुम्ही कधी बी मोठ्या पावसा हां हो घुटीला लावणीचा समोर लावणी येते ना हां त्या टायमाला फक्त एक फेरी घालून जायचं इकडे काय परिस्थिती वागायची किती आणि मग तुम्ही विचारायचं नाही मला तुम्हालाच कळलं मग. हे दुःख असेल जास्त. हे पाऊस येत होता लय डुकर जनावर आता हे बिबटी सोडल्या ते रानामध्ये असे पोरं बाळा घालवाय बिया वाटतं रस्त्याने घालवाय बिया वाटतं. काल इथं ह्याच्या बुतुणच्या गेरेती वडा आहे ना बुतुणचा वडा तिथं माझा पुतणे गेला होता गाडी घेऊन. तो योग चढला होता झाडावर बिबट्या. हा आणि योग रोडवर होता तो मा घरा पोरा फुसकर गाडी म्हणला पारे मी किक मारली की खाली उलटन गाडी नाही तर पडत मी गाडीला असा म्हणून म्हणला नाही हलता नाही तर बिबटी खाली रस्त्यावर रोडला उभं राहिलेलं. तुमच्या जीवाला बी असेल मग? बिया येतं घाट येत मग आम्ही बायका पोरं अशी जात नाही आपल्या गेलं तर येत नाही काटके आणायचं काय हे करून. मग रानातली ती करवंदी करून गोळा करतो का इकायला? नाही करवंदा काय लागली ती अजून पिकाया बी तसं नाही पण तुम्ही ते इकताव का मग? कच्ची आहे इकायला कोण इथे यापर्यंत येणार आहे पण गाव असा मोठा गाव असला ना कुठं बोरला बिरला नेऊन नाही बाबू ते काय उत्पन्न नाही. नाही मग इन काय तुमचं शेताने हे मॅसचं पैसे तेवढंच तुमचं उत्पन्न. एवढीच उत्पन्न पण काहीच नाही आणि एक असं करा ऐकलं का समज करा पण हे का म्हणा होडीची तरी तयारी करा. त्याला किती खर्च होतो होडीला? आता ते वडीला तुम्ही तपास करा आता मना त्यातलं काय माहिती का? नाही तुमची होडी केवढी लागती? नाही बारीक असते, ही मोठी अशी बारकी आपली नेमकी माणसं नेण्यापुरती मोठी काय इथं सगमवाडीमध्ये 24 तास इथं माणूस येते 24 तास म्हणजे दसऱ्याच्या टायमाला तर किती लोक येतात. मग इथं असली तर तुम्ही आलो आम्ही आलो कुणी आलं तरी होडीनं जातच ना पडेल माणूस देवीच्या पाया पडण्यात. हो इथं गाड्या ना रिग लागत नाही आम्हाला बाहेर जाता येत नाही ती वर बसवर गाड्या लागतात लोकांच्या. हे हरवारी गाड्या लागतात इथं या अशा इकडं पार गाड्या लागतात. आमची पब्लिक येते ते आम्हाला सांगते पुढे राहायचं काय नाही आम्ही कशाने आड्याला पडेल देवीला जाणार तर ती जर सोय करून ठेवली तर तिची ठेवली कमी करणार माणसं आलेली बी सोडणार बाबूलाल असं आहे. मी हाताने ती होडी होडी पाण्यामध्ये ते वाहवला हाणून येतात आड्याला पड्याला असं तेवढं तुमची अडचण आहे. लोखंडी ती फडके लोखंडीच मिळतात ग. हा मग त्याचं काय असं तुम्हाला माहिती का किती खर्च होऊ शकतो काय असं अंदाज काय? आता अंदाज यांनाच माहिती ना त्याचा ते अंदाज काय होतं 30-35 असत होतं. हा 30-35 की अशी कशी अशी तुम्ही आला ना अशी लांबणीला काय जण लोक असे नंबर ठेवतात हा की आता त्यांचा न जाण्याचा इलाज आहे. हा बरोबर आहे. इतक्या लांब येतात आणि जातात नाही पुढं. कुठनं लोक येतात पुण्याच्या बाहेरनं येतात हम्म मग ते देवी करतात त्यामुळे ती काय म्हणतात की आमचा नंबर ठेवा आणि ज्या वेळेला पाणी खाली जाईन उत्तर आडेल पडेल जायला होईल त्या वेळेला आम्हाला फोन करा
मग ती लोक तवा येतात. कुणाला वासे पूजा घालायची, कुणाला सवासणी घालायची जाते वाघजाच्या मंदिरात, असे ती लोक येतात. मग लय लय जेवण घेऊन येतात तिकडनं बनवून. असं मग आता त्यांना होडी नाही त्यामुळे ते आडून माणसं राहतात. तेव्हा मी तेवढ्या होडीची सोय असली तर येणारी पब्लिक नडून राहणारच नाही ना. ते जाणार ना आड्याला पडेल घालवणारच ना माणूस असले हातात काय वस्तू असली त्याला पाण्यात तसं मोकळं माणूस जातं का, असे प्रकार मी म्हणलं. आता इथनं उठायचं दुसऱ्या गावानं द्यार वडी नसलं तर कोण देतं का, त्याच्या ताब्यात असलं ते वडी देते का आपल्याला. आणि आपल्याच जर ताब्यात आपल्याला जर असली एकल्या घराला सोय तर तुमच्या भरलेल्या गावामध्ये सोय नाही तेवढी इथं लोक येतात. मग ती त्यांनी बी तेवढी सुधारणा केलीच पाहिजे की एवढे मोठे मोठे गावं असताना सुद्धा तिथं मिळत नाही वस्तू, तिथं देता येईल तुम्ही. आणि जिथं इथं पब्लिक जोरात येते एखाद्या समाजाला तिथं माणसं नडून पडते, तिथं काय आहे ना तुमच्याशी. मग आम्ही काय सांगणार त्यातलं. आम्ही सांगू नाही दमलो, त्या लोकांना बी आम्ही सांगितलं तुम्ही होडी घ्या. आम्ही राहतो पण तिचीच काहीतरी देवींचीच काहीतरी कृपा असं म्हणून आम्ही इथं राहत असेल ना. बरोबर. हा कशी राहतो का माणसं? पावसा पाण्याचं एवढं आम्ही लय पावसा पाण्यात दारात पाणी मात नाही, हे घ्यायला पाणी घासून जातं. एवढं पाणी येतं. मग एवढं पाणी येतं दारातनं. सांगते ना गुरु जनावर 2-2 एक आहेत ती पण बाहेर निघत नाही तर. मावशींचा पारा आता शांत झाला होता. त्या आता चांगल्या बोलू लागल्या. त्यांची थोडी गंमत करावी म्हणलं. कोण गरीब म्हणन ग, कोण तुला गरीब म्हणन? नाही ना म्हणणार. त्या कानात कुड्यात गळ्यात माळ ए बाबा हे ने ना काढून या कानातल्या कुड्या धर ना बाबा धर. आणि हे सोन्याचं आहे का? हा मग कोण तुला गरीब म्हण सांग बरं मला. नाही मग हे ने ना सोन्याचं असलं तर हा? आपली बाजारची आम्ही कुड्या घालतो हे ने ना फोटो काढून बाजारची पुढे घातल्या ते. आता तू बाजारचं म्हणतेस पण ते खरं आहे का कुठं मला माहिती आहे का बाबा. काय तुम्हाला सांगून पटणार आहे का? मग तुम्ही मला सांगून पटणार आहे का? नाही. तुमची परिस्थिती तुम्हाला वाटत असेल, आमची परिस्थिती आम्हाला वाटते. नाही आम्ही काय करतो माहिती आहे का, असं भेटतो लोकांना, त्यांच्या अडचणी बघतो, शक्य होईल त्याचं मदत करतो. मग सांगितलं तू आमच्या लेवलने जेवढं शक्य होईल करतोच. आताच्या पिढीमध्ये 5 बोट सारखी नसतात भाऊ, 5 बोट सारखी नसतात. ज्याची मजबूती त्यालाच, ज्याची अति गरिबी असेल ती त्याच्याच पर्यंत माहित असेल काय परिस्थिती येते, काय परिस्थिती काय सांगून न तर बोलून त्याचा फायदा नसतो. मला बोलून फायदा होणार आहे का? तुम्ही काय म्हणला मावशी तुमच्या गळ्यात सोनच गळ्यात अरे गा म्हणा एक कानातली फुलं सुद्धा हे असली सोन्याची फुलं असतात का? हा? हे बघा हे लबराचं बटन दावलंय, एक सांगते तर एक लबराचं बटन दावलंय. मग मला एक सांग, एखाद्या चोराने अडवून सोन्याचं म्हणून जर नरडच कापलं तर केवढं पडन? मी म्हणा बाबा हे सगळं नाही पेटव तिकडे मला नको ते काढायच्या आधीच कापलं म्हणजे कापू दे पिटून दे मला काय ते करायचं. नाही अगं कुठं कान कापला कुठं हाताला कापलं म्हणजे. अहो पण ज्याला सोनं चोरतं ना त्याला कळतं, सोनं बी कळतं चांदी बी कळतं. कळते ना. आम्हाला कुठे पारख सोन्याची दवा, आम्हाला फक्त चांगली माणसांची पारख, पारखीशिवार नाही तिकडे करत. आम्हाला माणसांची पारख आहे. असून द्या कोणी नसतं. मग तुम्हाला पहिलं पाणी कुठं होतं? अहो सगळं नदीच्या डोळ्याचं पाणी आणायचं आणि पियाचं. धरणाचं. मग काय मग आता कुठलं पाणी आहे? आता काय मी ते तुम्हाला मग काय सांगते ना की हे पाणी समजा मोकळं पडलं ना, सरलं ना, मोकळं झालं ना धरण, ते डोहाचं पाणी वर वाढायचं. पियाला पाणी कुठनं डेऱ्यातनं कुठनं असं पिया वाटत 2-2 हांडा आणायचं. तेव्हा एरीची एखादी तयारी केली असती तर ती एक फायद्याला आली असती. एरीची काही केली असते पण 4-5 घरं पाहिजेत ना. बरोबर. एकट्या घराभर माणूस तयार नाही होणार. आता एकट्या घराभर तुम्हाला लाईट देऊ शकतो आम्ही, पण एरी करताय ना 4 माणसं असते ना, 4 कुटुंब, तो प्रयत्न केला. आता 4 कुटुंब आहे. आता तिकडे एक मुलगा आहे माझं, 2 आहेत. नाही घर पाहिजे तिथे 4 अशी. हा नाही तुला असं वाटतंय का आम्ही बायका बरोबर घालतो? आम्ही पाच पडलं पाहिजे. हा नाही मला सांग आमच्या चेहरा का असं वाटतं का तुला? अहो तुमच्या जे मोठं मोठं टोपी ना डोक्यात आम्ही गेलो. तुम्हाला वाटलं की तुम्हाला दुरुस्त न्यायला आलो आम्ही? किडण्या काढतात ना नेते तर रांड त्याला भेटतो आम्ही. माझं ऐका त्यांना काय वाटलं, त्यांना धरून न्यायला आलो किंड काढायला आलो म्हणून मग बोलत नव्हतं आपल्याशी.
कसं व्यवहार या भाषाला दिलेली होती त्यांना वाटलं त्यांना धरून न्यायला आला मी किडने काढायला. अरे बाळा इकडं वरची बसा पाहुणं नाही नाही बसायला तिथं. नाही नाही मला असं वाटतंय का तू आमच्याकडे बघून की आम्ही कोणाला धरून न्यायला आलोय कोणाचे किडने काढायला आलोय. आवाज त्यांच्या डोक्यात होती ती मोठी टोपली. हेल्मेट असन हा मग हेल्मेट नो काय अरे आम्ही हाक मारतोय पण ह्या दोघी पुढे पुढे आणि त्या पुरी मागा होत्या. होय हा मला काय करता पुरीनो नाही मला करावं गोळा करतोय आणि पुढे पुढेच पळतात. आता येतो आणि का मग काय मगाशी होय आणि आता मावशी म्हणती की आम्हाला असं वाटलंय की धरून नेणं आल्यात म्हणून आणि आमच्या किडने काढणार आहे. तुझ्या किडने काढून कुठे ऐकायचं आम्ही. मंडळी, कोरोना काळात शहरातली माणसं तोंडाला मास्क लावून घरात बसली, मात्र गावाकडची लोक मोकळा श्वास घेत होती. त्यावेळी ऑक्सिजन सिलेंडरसाठी धावाधाव करणारी लोक आज गॅस सिलेंडरसाठी धावपळ करताना पाहतोय. मात्र गावातील लोकांना कसलीच भीती नाही. इथं 4 पैसे भले कमी असतील पण समाधान शोधण्यासाठी शेवटी गावातच यावं लागतं.